नमस्कार मित्रांनो, आज आपण खारीकची पावडर बनवूया। तर खारीक खाण्याचे फायदे आपण सर्व जाणतात, तरीसुद्धा मी आज सांगणार आहे। खारीकमध्ये आहे ना, सगळ्यात जास्त म्हणजे कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते। हाडं मजबूत होण्यासाठी खारीक खाल्ल्यामुळे खूप फायदा होतो। शरीरामध्ये लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी खारीकचे सेवन केले तर खूप उपयुक्त ठरते। त्याचबरोबर खारीक खाल्ल्यामुळे रक्तामधील हिमोग्लोबिनचे प्रमाण नियंत्रणात येते। जर कमी असेल हिमोग्लोबिन तर वाढवण्यास मदत होते। एखाद्या वेळेस थकवा जाणवला तर त्यावेळेला आपण 2 ते 3 खारीक खाल्ले तर आपला थकवा थोड्याफार प्रमाणात कमीसुद्धा होतो आणि तरतरीसुद्धा येते। आणि त्याचबरोबर बारीक माणसांनी तर खारीक आवर्जून खावे, वजन वाढण्यास उपयुक्त असते। आणि जाड माणसांनी पण खारीक खावे, वजन कमी होण्यास पण त्यामध्ये फायबर जे असतं ना ते उपयुक्त असतं। म्हणून खारीक खाल्ल्यामुळे जाड्या माणसांना म्हणजेच लठ्ठ माणसांना पण उपयुक्त आहे आणि बारीक माणसांना सुद्धा उपयुक्त आहे। त्याचबरोबर हे खारीक खाल्ल्यामुळे रक्तवाढीस सुद्धा मदत होते, हृदयाचे आरोग्य सुधारते, चेहऱ्यावरील सौंदर्य वाढवण्यास मदत होते। म्हणजेच काय, सुरकुत्या कमी होतात। हे खारीक कसे खायचे ते सांगतो। सर्वप्रथम हे खारीक ना आणल्यावर स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे, धूळ वगैरे काढून टाकायची आणि त्यानंतर त्याच्यावरती जे हे बघा हे देठ असतं ना ते बाजूला करायचं। हे पहा, या खारीकच्या वरच्या बाजूला आहे ना, देठाजवळ म्हणजेच वरच्या बाजूला एक टोपीसारखा भाग असतो, हे बघा, ते आपण काढून टाकून द्यायचं। अजून एक दाखवतो हा, बघा, हे बघा, हे जे आहे ना हे काढून टाकून द्या आणि मग ते खारीक खायला घ्या। दिवसाला 1 ते 2-3 खारीक खाल्ले तरी आहे ना आपल्याला ते उपयुक्तच असणार। शरीरात रक्त वाढवण्यासाठी त्याचा उपयोगच होणार। त्यामध्ये अजीवनसत्व भरपूर असते, डोळ्याची नजर सुधारते। आणि हे आम्ही कसे कटिंग करून त्याची पावडर बनवतोय ते सुद्धा आपल्याला दाखवतोय। बघा, आमच्याकडे आहे ना मोठी कैची आहे, त्या कैचीने आम्ही खारीक कापले आणि मग त्याच्यातून बी बाजूला केली आणि मग नंतर त्याची आपण पावडर बनवूया। आणि हे बघा, हे बी काढलेले खारीक जे आहेत ना वेगळ्या डिशमध्ये जमा करा आणि मग अजून एक दाखवतो हा, आम्ही खारीकमधून बी कशी काढतो आहोत। बघा, उभ्या बाजूनी कैचीने कापायचं म्हणजे जेणेकरून आपण ना त्यामधील बी बाजूला काढू शकतो आणि वरती जी टोपीसारखा भाग असतो ना तो बाजूला काढून टाकायचा आणि आतली बी बाजूला काढून टाकायची। ही बघा, या पद्धतीने बी बाजूला काढली आणि मग हे चांगलेवाले खारीक एका डिशमध्ये ठेवायचे। सर्व खारीक आम्ही या डिशमध्ये कापून चांगले घेतलेले आहेत, त्याच्या बिया बाजूला ठेवल्या आहेत। त्याच्यावरती जी टोपी असते ना सुकलेली देठाजवळचा भाग तो सुद्धा बाजूला काढून ठेवला आहे, हा बघा। हां, चला तर मग आपण हे खारीक जे आहे ते बिया काढून घेतलेले जे खारीक आहेत ना ते जरा बारीक तुकडे करून घेऊया, जेणेकरून आपला मिक्सर बिघडणार नाही पावडर करताना। तर कसे करायचे बारीक तुकडे ते सुद्धा मी आपल्याला दाखवतो। हे पहा, एक तुकडा उचलायचा, कैचीनी बारीक कटिंग करायचा। आम्ही बघा कसे कटिंग करत आहोत, छोटे छोटे तुकडे करायचे, मध्यम आकाराचे, म्हणजे अर्धा सेंटीमीटरचे तुकडे केले तरी चालतील। म्हणजे 1 इंचाचा खारीक आहे, आपण त्याचे 4 समान भाग केले तरी भरपूर झाले। बघा, या पद्धतीने आपण सर्व खारीकचे तुकडे करून देऊया। आपण पाहू शकता सर्व खारीकचे आम्ही बारीक तुकडे करून घेतलेले आहेत या डिशमध्ये। आपल्याला हे मिक्सरमध्ये लावायचे आहेत। मिक्सरच्या भांड्यात कसे टाकायचे तर हे पहा, थोडेसे घ्यायचे, मिक्सरच्या भांड्यात थोडे टाकायचे आणि मग यावरती जरा झाकण लावायचं आणि मिक्सर बंद चालू करत फिरवायचा। मग या पद्धतीची पावडर बनते। बघा, चमच्याने दाखवतो, बघा कशी सुकी पावडर तयार झाली आहे ना खारीकची। याच पद्धतीची पावडर आपण बनवून घ्यायची। थोडे खजूर म्हणजेच खारीक टाकून आपल्याला या पद्धतीची पावडर बनवायची आहे। चला तर मग ही पावडर एका ताटामध्ये आम्ही काढून घेत आहोत। ही पहा, झाली आहे की नाही चांगली सुकी अशी खारीकची पावडर। बाकीचे उरलेले पण खजूर म्हणजेच खारीक आपण हे जरा मिक्सरमध्ये फिरवून आणूया। मिक्सर बंद चालू करत फिरवायचं आणि जर मिक्सर तापला तर थोडा वेळ थांबायचं। चला, पावडर बनवून आणलेली आहे, ही पहा, ही सुद्धा पावडर तयार झाली आहे। आपण ही सुद्धा या ताटामध्ये टाकायची। बघा, ही सुद्धा छान अशी सुकी
मस्त अशी तयार झालेली आहे की नाही. चला आपण पण घरी बनवा याच पद्धतीची खारीकची पावडर आणि आम्हाला कमेंट करून सांगा. या पद्धतीने आपण ही खारीकची पावडर बनवली. ही खारीकची पावडर रोज सकाळी गरम दुधामध्ये 1 कप गरम दुधामध्ये 1 चमचा टाकायची, ढवळायची आणि प्यायचं. म्हणजे काय, दुधाबरोबर खारीकसुद्धा आपल्या पोटात जाणार आणि त्याबरोबर आपण रोज तंदुरुस्त राहणार आणि ताजेतवाने राहणार, फ्रेश फील करणार. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.